हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाजरचा हलवा आणि कढी आणि भात ही रेसिपी बघणार आहोत, जे की मी संध्याकाळचं जेवण बनवलं होतं हे, आणि विचार केला तुमच्याशी पण शेअर करते. तर गाजरच्या हलव्याची रेसिपी मी एकदा टाकली होती, पण तो खिसून वगैरे केलेला आणि एवढा कुटाणा केला होता त्या गाजरच्या हलव्याला, वेळ पण तेवढाच गेलेला. पण गाजरचा हलवा कसाही करायचा म्हटलं तरी वेळ जाणार आहे, पण यावेळी फक्त म्हटलं थोडासा शॉर्टकट वापरूया आणि खिसण्यापेक्षा त्याला डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करूया. तर दिसत असेल तुम्हाला, मी पातेल्यामध्ये गाजर मस्त त्याचं साल वगैरे काढून छान कट करून घेतलेलं आहे, धुवून घेतलं आहे ते, आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये सगळे हे बारीक करून घेतलं आहे. तर जेव्हा मी किसून गाजरचा हलवा केला होता, तुमच्याशी रेसिपी शेअर केली होती, त्याच्यानंतर पण मी एकदा शॉर्टकटमध्ये हा हलवा बनवला होता आणि तो तक्षला खूप आवडलेला. तर आत्ता भाजीला घेऊन येताना गाजर दिसले त्याला दुकानामध्ये, नेमके स्कूलमधून येतानाच थांबलो होतो आम्ही. तर म्हटलं मम्मा घेते का गाजर, बनवते का हलवा, कारण त्याला पहिल्यांदा मी जेव्हा गाजरचा हलवा बनवला त्यावेळेस त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता सगळंच तुपामध्ये फ्राय करून वगैरे घातलं होतं. तर ते त्याला काही एवढं आवडलं नव्हतं, आणि नंतर जो मी प्लेन बनवला फक्त खवा दूध आणि साखर विलायची वगैरे घालून, तर तो त्याला खूप आवडलेला. तर आता त्यांनी मला घेताना खूप गाजरं घ्यायला लावली आणि म्हटलं ठीक आहे चल बनवते तुला तर, पण खाणार म्हणून पण त्याने प्रॉमिस केला आणि तसंच करतोय, तो खातोय. तर मग म्हटलं घेऊया, कारण आता थंडीच्या दिवसामध्येच ही एवढी मोठी आणि लाल लाल अशी गाजरं भेटतात. तर एवढा एक चान्स आहे, म्हटलं आता करून घेऊया, कारण गरमी पण चालू होणार. तर आजची रेसिपी अशी असेल, म्हणजे मी पण आत्ता विचार करते की थंडी संपत आली आहे, तर शेवटची स्टेज आपला गाजरचा हलवा, आणि उन्हाळा चालू होतो आहे. तर उन्हाळ्यामध्ये कढी भात खायला कुणाला नाही आवडत, मला तर खूप आवडतं. आणि आज तशी इच्छा झाली होती कढी भात खायची, म्हणून आज मी एवढी थंडी गेली, एवढ्या दिवसात खूप दिवस झाले कढी बनवली नव्हती. आज म्हटलं मस्त कढी आणि भात बनवूया संध्याकाळी, आणि तोच बेत होता आपल्या जेवणाचा, साधा सिंपल पण आवडीचा. तर आता काही तक्ष पण खायला लागला आहे कढी वगैरे असं बनवलं तरी. तर म्हटलं तोच मेनू ठेवूया आपण. तर पाहू शकताय गाजर सगळे मी वाटून घेतले, मिक्सरला बारीक करून घेतलेत, आणि इतकं छान हे असं बर्फी किंवा पेढा खाल्ल्यासारखं लागतं ना, मऊ मऊ, खूप छान लागतं ते खिसलेल्या गाजरपेक्षा. त्याच्यामुळेच तक्षला पण आवडायला लागलं असेल. आणि आता मी तेच कढई ठेवून घेतली आणि त्याच्यानंतर भरपूर असं तूप घातलेलं आहे. दूध तापवून घेतलेलं आहे मी, जोपर्यंत गाजर बारीक करत होते तोपर्यंत दूध तापवून झालेलं. आणि आता अर्धा लिटर दूध तापायला ठेवलं होतं, त्याच्यातलं मी पाहू शकता अर्धं घातलं आहे आणि बाकीचं ठेवून दिलं आहे, कारण जास्त पण ते आटवायला खूप वेळ जातं आणि हे काही शिजतं आहे खूप लवकर. आणि आपल्याला त्याच्यामध्ये खवा पण घालायचा, त्याच्यामुळे जास्त दूध घालायची पण एवढी काही गरज नाही आहे. सगळं थोडंसं शिजेपर्यंत वगैरे तेवढ्या प्रमाणात घातलं तरी बास झालं. तर मस्त तर दूध घालून घेतल्यानंतर थोडंसं झाकून घेते, आणि 5-1 मिनिट झाकून ठेवल्यानंतर आपण तर झाकण काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये खवा घालून घेऊया. तर खवा मी दुपारीच घेऊन आलेले, आणि तुम्ही घेऊन आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवला नव्हता, नाहीतर फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर त्याला किसून घ्यायला लागतं आहे. पण हा एकदम असा नॉर्मल झाला होता, लूज पडलेला. तर मग त्याला मी असंच उलथाण्याने थोडा थोडा कट करून घातला, जे की एकत्र घालण्यापेक्षा म्हटलं थोडे थोडे तुकडे करून घालूया. तर खवा पण टाकला त्याच्यामध्ये की तो पण थोडासा पातळ, म्हणजे वितळतो, असं पातळ होतं ते. आणि परत एक स्टेज अजून करायची, साखर घातल्यावरती पण अजून ते थोडंसं लूज पडणार आहे, आणि मग सगळं मिळून आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे. तर तीच प्रोसेस करायला एवढा वेळ जातो आहे. कसंही करायचं म्हटलं तरी ते गाजरचा हलवा बनवायला कुटाणा आहे आणि वेळ खूप द्यावा लागतो. तर इकडे मी 6 वाजल्यापासून किचनमध्ये चालू होतं माझं हे सगळं, कारण तक्षचे बाबा यायचा पण टाईम झालेला आणि त्यांना पण गाजरचा हलवा प्रचंड आवडतो. तर त्याच हिशोबाने मी तयारी करायला घेतलेली, म्हटलं गरम गरम खातील. आणि तक्षीचं पण खूप वेळ ये जा चाललं होतं किचनमध्ये, कधी होईल कधी होईल कधी. म्हटलं तू बघ फक्त मेहनत किती आहे, आणि होईल ते, आता बनवते तर होणारच आहे. आणि मी सुरुवातीला तुम्ही पाहिलं माझं किचन किती स्वच्छ होतं,
जसा 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 मी हा हलवा बनवायला लागले त्याच्यानंतर जे काही किचनची अवस्था चेंज झाली आहे, गॅस आणि ते टाईल्स वगैरे सगळं एवढं ते गाजरच्या हलव्याचं उडत होतं, ते दूध वगैरे असं हे झालेलं. आणि मला असं झालं आता हे काय हात पुसून तर निघणार नाही, याला घासावं लागणार आहे. तर मी बघूया आज घासून होतं की उद्या सकाळवर जातं आहे, कारण मला आता हे बनवतच ह्याला मिक्स करून करून मला एवढं हे झालं आहे. अजून बाकीचं जेवण बनवायचं ते पण मी तुमच्याशी शेअर करते. तर पाहू शकता ह्याच्यामध्ये खवा वगैरे घालून घेतल्यानंतर थोडं झाकून ठेवल्यानंतर मी परत त्याच्यात साखर घातली आहे आणि नंतर वेलची पावडर घातली. आता विलायची घरातली पण संपलीच होती, तर म्हटलं पटकन आपण पावडरच यूज करूया. पावडरच घेऊन आलेले आणि तेच घालून घेतले. आणि हे सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं आहे, कारण पहिलं तर दूध तापवून तर घ्यायलाच लागतं आधीच, कारण ते डायरेक्ट गाजरमध्ये घातलं तर मग ते हे होतं आहे, फाटून जाते. आणि त्याच्यानंतर दूध आणि गाजर थोडं मिक्स झालं छान एकत्र की मग त्याच्यामध्ये खवा घालायचा आहे, कारण सगळं सोबत नाही घालू शकत, दूध फुटण्याची शक्यता जास्त आहे. तर झालं आहे सगळं घालून झालं आहे याच्यामध्ये. आता झाकून ठेवलं आहे आणि म्हटलं तोपर्यंत गॅस रिकामा आहे एक, तर भात लावून घेऊया, कारण आता जेवणाचा पण टाईम होत आलेला आहे गाजरच्या हलव्याच्या नादात. तर घेते मी भात लावून पहिले, आणि भात लावल्यावरती बघूया आपण आता गाजरचा हलवा कुठपर्यंत होत आला आहे. तर तांदूळ वगैरे धुवून घेते पहिले आणि झाकूनच ठेवलं आहे मी ह्याला, कारण जेव्हा ओपन करते ना इतकं उडतं आहे, ते अंगावरती पण उडतं आहे आणि किचन पण खूप खराब होतं आहे. तर म्हटलं ह्याला झाकून ठेवूनच बनवावं लागेल, नाही तर अक्षरशः वाट लागून गेली सगळ्या किचनची. तुम्हाला दाखवते मी नंतर. तर मी यूट्यूबच्या शॉर्टमध्ये कढीची रेसिपी पण टाकली होती फास्टमध्ये. तर मला ना असं वाटायला लागलं, मी इतका तो व्हिडिओ क्रॉप केला की कमेंट करतील लोक किचन पहिले स्वच्छ ठेव म्हणून. पण मी खरं सांगते, जर तिकडे कुणाला डाऊट असेल तर मी सांगेल, माझा लॉंग व्हिडिओ जाऊन बघा, कारण मी गॅस खूप स्वच्छ करून ठेवलेला. काय हे हलव्याने सगळं एकदम असं झालं की किती दिवसाचं किचन घाण झालं आहे काय माहीत, पण तुम्हाला दिसतंय आता. आणि पाहू शकताय एकदा झाकण काढल्यानंतर परत मी झाकून ठेवलं नाही, ह्याला मिक्स करूनच मी आता नंतर थोडंसं आटवून घेतलं आणि हलवा रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये खवा आहे, दूध आहे, त्यामुळे थंड झाल्यावर अजून थोडंसं घट्ट होणार आहे, जसं आपला शिरा वगैरे होतो तसंच. तर इतकं छान मस्त झालं होतं ना, मऊ मऊ असं, खायला पण खूप भारी लागत होतं हे. तर किचन, गॅस आणि टाईल बघा तुम्ही काय अवतार करून झाला ह्या गाजरच्या हलव्यानी. आणि तक्ष येऊन म्हटला मला, मम्मा हे काय केलं आहे तू? म्हटलं अरे ते आता उडाले, त्याला मी काय करणार आहे. तर चला, हलवा तर बनवून झालेला आहे आणि ज्याच्यासाठी बनवला आहे त्याला खायला देते. तर आता त्याची मी ही तर काही घेतली नाही की कसं झालं आहे काय, कारण बाबा आलेले आणि खूप ह्यांची मस्ती चालू होती. नंतर म्हटलं आता मी माझं आवरून घेते किचनमधलं, आता जेवणाची वेळ झाली होती. तर त्याला आवडतं आहे मला माहिती, आणि म्हणूनच मी बनवला आहे परत. तर पाहू शकताय किती छान मस्त एकदम मऊ लुसलुशीत दिसतं आहे याचा गाजरचा हलवा, आणि खरंच टेस्टी पण झालेला तेवढाच. आम्हाला काजू बदाम आवडतच नाही आहे कोणाला, त्याच्या बाबांना पण एवढं आवडलं नाही त्याच्यामध्ये टाकलेलं, प्लेनच आवडत होतं. म्हटलं ठीक आहे तसंच करूया. आणि इकडे भात झालेला आहे बनवून. तर आता कढी बनवून घेते पटकन आणि तुमच्याशी पण शेअर करते रेसिपी थोडासा वेळ देऊन. तर बघूया कशी होते कढी. आणि मीच खूप एक्सायटेड होते कढी भात खायला, कारण मला खूप आवडते कढी, आणि उन्हाळा चालू झाला की आमच्याकडे कढी 2-3 दिवसाला असतेच. तर ह्याच्यासाठी मी लसूण वगैरे सोलून घेतलेला आहे, मिरची घेतली चिरून, कोथिंबीर आणि कढीपत्ता, आणि दही घेतलेलं आहे. त्याच्यात बेसन पीठ मिक्स करून घेते. तर कढीसाठी मी मिरची लसूण असं वाटून घेत नाही मिक्सरला, कारण तक्ष पण खाणार असतो, आणि वाटून घेतलेल्या मिरचीचा एवढा अंदाज येत नाही, आणि मग ते खूप तिखट लागलं की मग मुलं खात नाही. त्याच्यामुळे मिरची तुकडे करून घालते, आणि मला पण मिरची तुकडे करूनच आवडते, कारण ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर पाहू शकता ह्याच्यात मी पाणी वगैरे घालून आता मस्त दही आणि बेसन फेटून घेते छान.
आणि त्याच्यानंतर पुढच्या तयारीला लागूया. तर इकडे पातेलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आणि तेल थोडं गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये घालूया पहिले तर मोहरी. आणि मोहरीचा तडका छान द्यायचा आहे पहिलं तर ह्याला, कारण मला कढीला मोहरी टाकायला म्हणजे खूप आवडते टाकलेली. तर मस्त मोहरी तडतडून दिली की त्याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया. घेते मी जिरे पण, आणि पाहू शकताय जिरे जास्त वेळ काही हे करायची गरज नाही, कारण ते पटकन तडतडतात. आणि मग त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घ्यायचा आहे, जो की सोलून कट करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मिरची घालायची आहे, तुकडे करून घेतलेली. तर लसूण थोडा लाल झाला की मिरची परतून घेऊया. आणि नंतर त्याच्यामध्ये घालूया कढीपत्ता. कढीपत्ता तर पाहिजेच पाहिजे, कारण कढीपत्त्याशिवाय टेस्ट नाही वरणला म्हणा किंवा कढीला, तर तो पाहिजेच असतो. आणि कढीपत्ता नव्हता म्हणून मी गाजरचा हलवा बनवल्यानंतर दुकानात जाऊन आले, जे की तुमच्याशी शेअर नाही केलं. आज मला फक्त किचनमधलंच शेअर करायचं होतं. आणि त्याच्यानंतर मी कढी बनवायला घेतली. फक्त कढीपत्त्यासाठी जायला लागलं दुकानला मला. आणि आता कढीपत्ता वगैरे तडतडला सगळंच परतून झालं की त्याच्यामध्ये आपण जे मिक्स करून घेतलेलं दही, बेसन, पाणी ते सगळं टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तसं घट्ट पातळ बघून तुम्ही त्यात अजून पाणी ॲड करू शकता. आणि नंतर थोडंसं मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आम्ही तरी कढीला उकळी येऊन देत नाही, कारण उकळी आल्यावरती कढी फुटते असं म्हणतात. तर मग असंच पळीने मिक्स करत राहतो. आणि गॅस थोडा मीडियम ठेवून थोडंसं त्याला फेस आल्यासारखं जाणवलं ना, मग ती झाली असं समजायचं. असं आमच्याकडे आहे. तुम्ही कशी करता तर माहीत नाही मला, पद्धत वेगळी असेल प्रत्येकाची. पण आम्ही आणि असं पळीनी वर खाली पण त्याला करत नाहीत, फुटेल म्हणून. तर पाहू शकताय गॅस चालू आहे अजून. मी ह्याला उकळी येऊन दिलेली नाही आहे, पण दिसेल तुम्हाला. पाहू शकताय हे असं हललेली दिसते ना कढी. थोडंसं असं फेस आल्यासारखं झाला की मग कढी झाली असं समजायचं. आणि पूर्ण हळद वगैरे एक कलर त्याचा चेंज होतो. तर तो झालेला आहे आता. मग अशी तुम्हाला पांढरी पांढरी दिसत असेल, आता छान येल्लो कलर आलेला आहे, सगळं एकजीव झालेलं आहे. आणि असं फेस आल्यासारखं झालं आहे त्याला. फक्त उकळून द्यायची नाही, उकळी येईपर्यंतच्या स्टेजलाच ठेवायची. आणि छान असं जेवण रेडी झालेलं आहे. तर हे मी तक्षा बाबांसाठी रेडी केलं आहे. मला एवढं सगळं खायचं नव्हतं, मी फक्त कढी भात खाणार होते. आणि ते मी आता खायला घेतलेलं आहे. तर मस्त गरम गरम कढी आणि भात, मला त्याच्यासोबत दुसरं काहीच नको आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, मी मिरची तुकडे करून का घालते आणि मला का आवडते, तर ती ह्याच्यासाठी. मस्त भात घ्यायचा थोडासा, त्याच्यामध्ये एक मिरचीचा तुकडा घ्यायचा आणि कढीमध्ये ते छान असं चुरायचं आणि मग खायचं. वा, काय छान टेस्ट लागते. आणि घरात मिरची खाणारे मी एकटीच आहे, ह्यांना सगळ्यांना मिरची काढून टाकावी लागते. त्याच्यामुळं मग मी माझ्या एकटीसाठी असंच बनवून खात असते. आणि अक्षरशः एक घास तोंडात टाकला, जे काय तोंडाला अजून पाणी सुटलं आहे. तर खूप मस्त झालेलं कढी भात, खूप दिवसातून खात होतो. आणि ना गाजरचा हलवा वगैरे बनवून अवतार माझा तुम्ही बघू शकता कसला झालेला. पण तरी म्हटलं मला शूट घ्यायचं आहे, थोडंसं क्लिप घ्यायची आहे थोडीशी, म्हणून मी शूट करायची हिंमत केली. खरंच खूप छान झालेलं. आणि एक 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 घास जसं तोंडात घालेन तसं तोंडाला पाणी सुटत होतं. मस्त जेवण झालं. त्याच्यानंतर गाजरचा हलवा थंड झालेला, तर मग तो डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून दिला. दही त्याच्यामध्ये दूध आहे, खवा आहे. तर मग म्हटलं खराब नको व्हायला, 1-2 दिवस राहील आता आणि संपून जाईन. तर पाहू शकता जेवण वगैरे झालं, सगळं आवरून झालं. आणि त्याच्यानंतर इकडे अंशुलची तब्येत खराब होती, तर त्याला वाफ वगैरे दिली. आणि त्याच्यानंतर संपला आमचा दिवस असा. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.